नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अज्जूवर पाडेल आणि आपण आहे गुजरात दौऱ्यावर। तुम्हाला जसे माहीतच आहे आपण भरपूर ठिकाणी फिरलेले आहेत आणि आज आपण जाणार आहे पोरबंदर येथे महात्मा गांधीजी यांच्या जन्म ठिकाणी। इथे आल्यावर आपल्याला असं कळते की इथं भरपूर जुन्या बिल्डिंग वगैरे आहेत की जे आम्ही अगोदर बघितलेल्या नाही आहे। सर्वप्रथम आपण जाणार आहे त्यांच्या जन्म ठिकाणी। आपण इथे आलेलो आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण यांच्या लहानपणीच्या वस्तू वगैरे फोटो वगैरे सर्व इथे काय भरपूर ठेवलेलं आहे। जास्त मला काय सांगायचं काम नाही आहे, कारण की इथं आपल्या व्हिडिओमध्ये जेवढं दिसतंय ना मी पण तेवढंच सांगणार आहे, कारण मला काय जास्त माहिती नाही आहे। आणि व्हिडिओ बनवताना इथं कॅमेरा अलाउड होता, पण बोलण्यासाठी जो माईक अवेलेबल नव्हता माझ्याजवळ, त्याच्यामुळे मी काय तिथं जास्त रेकॉर्डिंग केलेली नाही आहे। तर तुम्ही जेवढं मी समजा आपल्या व्हिडिओमध्ये शूट केलेलं आहे तेवढं तुम्ही बघू शकता। आणि मेन म्हणजे मला जास्त काय असा अनुभव नाही व्हिडिओ बनवण्याचा, त्याच्यामुळं ॲडजस्ट करून जावं लागलं आपल्याला। या ठिकाणी एवढी गर्दी होती की व्हिडिओ काढायला जमलंच नाही। तो म्हणजे कसं होतं की कॅमेरा हलत होता आणि असं आपल्याला पण असं वाटत नाही ना बरोबर की इथं एवढा लांब आलो आहे आपण, काही पूर्ण बघायचं सोडून फोटोमध्येच गुंतलो आहे, व्हिडिओमध्येच गुंतलो आहे, है ना। हा आहे बापूजींचा चरखा, ओरिजिनल आहे बरं का, एकदम जपून ठेवलेला आहे। जुन्या वस्तू ग्रंथ सर्व ठेवलेले आहे। बापूजींचा आहे ते चष्मा पण ठेवलेला आहे बरं का, तो आपण बघणारच आहे। त्यांची जुनी भांडी सर्व काही येते असं जपून ठेवलेलं आहे। जवळून बघा बरं का चरखा। आणि हा मी काय जास्त व्हिडिओमध्ये येत नसतोय, पण यावेळेस म्हटलं बघू कसा दिसतोय तर व्हिडिओमध्ये आल्यावर। हे बघा जुनी भांडी त्यांचीच, त्यातनी आपल्या ते दिवा असायचा ना जुना, त्या राखेल वरतून लावायचो आपण। तिथं चष्मा पण ठेवलेला आहे, दिसत असेल तर बाजूला। एक वेळ इथं या तुम्ही, इथं आल्यावर जो अनुभव मिळतो ना, हा आहे चष्मा बघा, ओरिजिनल चष्मा आहे बरं का। इथं आल्यावर तुम्हाला वेगळाच अनुभव भेटेल। व्हिडिओमध्ये तेवढं तुम्हाला काही कळणार नाही, पण इथं आल्यावर असं वाटेल की नाही खरंच आपण इथं आलो होतो म्हणून। तसे आपण व्हिडिओ पण 4K मध्ये शूट केलेले आहेत, पण लाईट जास्त नसल्यामुळं क्लिअरिटी थोडी कम होते। तुमच्यासाठी नवीन काय घेऊन येणार मी पुढं बघा तुम्ही, कारण की आपण भरपूर फिरणार नाही हो। मी इथे एवढंच फिरलो असं नाही, भरपूर फिरणार आहे समोर आपण, आणि आपले ब्लॉग असंच चालू राहणार होता। त्यासाठी सबस्क्राईब करा, अरे काय म्हणतात त्याला, ते करून टाकत हो। लाईक पण करा, पण फॉलो जरूर करा बरं का। याच्यावर फॉलो नाही करता येत, तुम्ही असं करा, शेअर करा, मित्राला शेअर करा तुमच्या, म्हणजे तो आपल्या चॅनलवर येऊन आपले नवीन व्हिडिओ बघत, है ना। आपलेच सबस्क्रायबर वाढतील याच्यामुळं, आणि आम्हाला पण व्हिडिओ बनवण्याचा आनंद येईल, त्याला काय म्हणतात हुरूप येईल। नवीन व्हिडिओ बनवू आम्ही पण नंतर। आणि आम्ही तिथून नंतर सुदामपुरीला गेलो होतो बरं का। आणि हे सुदामपुरी आम्ही एवढं फिरलो ना, इथं भरपूर कॅप्चर केलं आहे, आणि हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की टाकेन। इथं सुदामा आणि श्रीकृष्णाची भेट झाली होती, तर ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम भारी वाटेल तुम्हाला, असं वाटेल की तुम्ही इथं रिअलमध्ये आले होते का काय, कारण हे एकदम 4K मध्ये शूट केलेलं आहे बघा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार। चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।